हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नायगाव येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मंगळवार दिनांक 21 रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासन व रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई करत अतिक्रमण हटवलं. या कारवाईत टोणी धाबा व्यावसायिकांनी महामार्गाच्या जागेवर केलेलं अतिक्रमण हटवण्यात आलं. MSRDCने यापूर्वीही या ठिकाणचं अतिक्रमण हटवलं होतं, मात्र संबंधित व्यावसायिकाने पुन्हा स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी त्याच जागेवर अतिक्रमण केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं. याबाबत अनेक वेळा नोटिसा बजावूनही अतिक्रमण स्वेच्छेने हटवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे अखेर MSRDCने मंगळवारी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत संबंधित अतिक्रमण JCBच्या सहाय्याने हटवलं. तसेच कामशेत शहरालगतच्या मुंबई पुणे महामार्गालगतही अनेक ठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्याचं चित्र आहे. महामार्गाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या अतिक्रमणांमुळे वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून अपघातांचा धोकाही वाढत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. महामार्गालगतच्या सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नायगाव येथे जशी कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे कामशेत शहरालगत आणि मुंबई पुणे महामार्गावरील इतर सर्व अनधिकृत अतिक्रमणांवरही MSRDCने लवकरात लवकर कारवाई करून महामार्ग अतिक्रमण मुक्त करावा अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, नायगाव. नमस्ते. आज MSRDCने नायगाव हद्दीतील अतिक्रमण काढण्याची पुन्हा कारवाई करण्यात आलेली आहे. आम्ही 25 मेला अतिक्रमण ची कारवाई केली होती, पण सध्या ज्या ठिकाणी आम्ही अतिक्रमण आता कारवाई जी केलेली आहे तिथे परत अतिक्रमण करण्यात आलं. जे शासनाची जागा आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टची जागा असून 7/12 नाव असून लोकांना वारंवार सांगून जर ते अतिक्रमण करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी लागते आणि त्यानुसार ही आजची कारवाई आहे. तर आम्हाला सगळ्या नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की आपण शासनाच्या जागी कुठलीही कारवाई करू नये. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.